जळगाव जिल्ह्यात केळी पाठोपाठ कापूसाची मोठ्या प्रमाणात लागवड केली जात असून आज जळगाव जिल्ह्यात शेतीच्या कामांना सुरुवात झालेली आहे। खरीप पूर्व हंगामी कामांना सुरुवात झाली असून वराड शिवारामध्ये या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कापसाची लागवड करण्यात येत आहे। आमच्यासोबत शेतकरी आहे, आम्ही त्यांच्याकडून या ठिकाणी जाणून घेणार आहोत। दादा, काय सांगणार, शेतीच्या कामांना पाचोरा तालुक्यात सुरुवात झालेली आहे, काय सांगाल? आणि सर, आता दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्हाला अपेक्षा आहे लवकर कपाशी लागवड करू आणि जेवढं लवकर कपाशी लागवड होईल मे महिन्यात तेवढं उत्पन्न जास्तीत जास्त वाढतं। हे आमचा अनुभव असल्यामुळे आम्ही 22-23च्या रेंजमध्ये कपाशी लावून टाकतो। टेम्परेचर कितीही असलं तरी आम्ही पाणी असल्यामुळे आम्ही तेवढं लागवडीचं काम करून टाकतो। सध्या तापमानाचा पारा हा दिवसेंदिवस वाढत आहे, मात्र तुम्ही या तापमानामध्ये कापूस लागवड करतायत, काय सांगाल? तापमान वाढलं तरी आमचा दरवर्षीचा जो अनुभव आहे त्यानुसार आम्ही कपाशी या दिवसात लावतोच। दादा, सध्या पेट्रोल डिझेल मिळत नाही, काही अडचणी येत आहेत का यासाठी? खूप 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 आता हे क्षेत्र माझं तयार व्हायला 10 दिवस झालेले आहे, त्याच्यामुळे मला हे क्षेत्र तयार करायला अडचण आली नाही। पण माझं असं अजून 7-8 एकर क्षेत्र पडलेलं आहे, ते डिझेल अभावी जसं तसं पेंडिंग पडलंय। अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं अतोनात नुकसान झालं होतं, त्याचप्रमाणे कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव होता, मात्र तुम्ही यंदाही कापूस लावताय, काय सांगाल? अर्ली लावण्याचं कारण तेच ना, कापूस जेवढा आपण लवकर लावणार मे महिन्यात तेवढा जे रोगप्रतिकारक शक्ती आहे झाडाची ती जास्त राहते। आणि जर आपण तेच कपाशी उशिरा लावली तर बोंडअळी वगैरे याला आपल्याला सामोरे जावं लागतं। आखाती देशात जी उद्योजन्य परिस्थिती निर्माण झाली आहे, त्यामुळे खतांच्या किमती देखील वाढलेल्या आहे। खतं मिळतायत का वेळेवर? खतं मिळताय, आता ते कृषी केंद्रावाले सांगता की आधार कार्ड आणा, ते खाते उतारा वगैरे सर्व गोष्टी मागता आणि काय एकरी 1 बॅग 2 बॅग असं बॅग देत आहे फक्त, बस। आपण काय सांगणार, केळी पाठोपाठ जळगाव जिल्ह्यात कापसाची लागवड केली जाते। आता पूर्व हंगामी या ठिकाणी लागवडीला सुरुवात झाली आहे, काय सांगाल? प्रामुख्याने तर कापूस हाच एक केळीनंतरचा ऑप्शन आहे आपल्यासाठी. दुसरं तर काही याला बाजारभावांचा खूप अवघड आहे. तसं आहे, आता भविष्यात कॉटनला काहीतरी बाजारभाव मिळाला तर ठीक, नाही तर कॉटन असं काही एवढं आहे नाही। पण आता कॉटन शिवाय करणार काय? किंवा कॉटननी मक्कानी ज्वारीनी हे असलं नाही करणार तर दुसरं करणार काय? हमी भाव नसल्यामुळे सगळ्या गोष्टींचा हा मोठा प्रॉब्लेम आहे। आणि त्याच्यात प्लस मजूर मिळत नाही। मजुराची जी अपेक्षा झालेली ती 500, 550, 600 रुपये रोज देऊन बाई किंवा माणूस मिळतच नाही। ते तर खूप अवघड आहे। नक्कीच जर विचार केला तर खरीप पूर्व हंगामी कापूस लागवडीला जळगाव जिल्ह्यात सुरुवात झालेली आहे। 45°C मध्ये या ठिकाणी मजूर हे शेतामध्ये सध्या कापूस लागवडीचं काम करत आहे। त्यामध्ये युद्धजन्य परिस्थितीमुळे खतांचे भाव देखील मोठ्या प्रमाणात वाढलेले आहे। पेट्रोल डिझेलचा तुटवडा भासत आहे, मात्र तासनतास रांगेत उभं राहून आता शेतीची कामे पूर्णत्वास करत असल्याच्या भावना शेतकऱ्यांनी या ठिकाणी व्यक्त केल्या आहे। जुगल पाटील, जय महाराष्ट्र न्यूज, जळगाव।